आपण सर्वजण या कार्यक्रमात जमलात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार। आणि या गावाबद्दल थोडं सांगायचं झालं तर माझं संपूर्ण बालपण या गावामध्ये गेलं। म्हणजे मला आजही आठवतंय, या मारुतीच्या मंदिरामध्ये केशवराव अप्पा जगताप, त्यानंतर बाबूराव जगताप, पर्वतराव तांबे, माऊली तांबे, ही मंडळी, शहाजी भाऊ, ही मंडळी त्यावेळेस गावाचा कारभार करत होती। आणि मला अजूनही आठवतंय, या गावात पुणे जिल्ह्यात 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये पहिला आलो म्हणून या गावानं मारुतीच्या मंदिरामध्ये माझा सत्कार केला होता। त्यानंतर अनेक सत्कार सोहळे झाले, अनेक ठिकाणी गौरव झाले, पण त्या सत्काराला आणि त्या कौतुकाला त्याची सर कशालाही आली नाही। त्यामुळे ते ऋणानुबंध या मला खूप आजपासून आपलेसे वाटतात। आणि तो जो पाया, त्या जुन्या मंडळींनी जो पाया रचला होता, ती आज विकास नाना असतील, दिलीप असतील आणि अमोल असतील, ही मंडळी त्या पायाचा कळस काढताना दिसत आहेत आणि या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो। आमचे मित्र आणि कंपनीचे आमचे सहकारी दादाभाऊ गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दादाचा आणि आमचा बालपणाचा ऋणानुबंध, त्यानंतर एकाच कंपनीत काम करण्याची संधी मिळाली आणि आमची गट्टी जमली ती कायमचीच। सुरुवातीला गावाबद्दल खूप आत्मीयता वाटायची आणि मग गावाबद्दल काय चाललंय, गावामध्ये काय घडामोडी घडतायत याची ज्यावेळेस मी दादाकडे आपुलकीने चौकशी करायचो त्यावेळी दादाही आणि आमच्या गप्पा खूप रंगायच्या। नंतर हळूहळू दादाचा संपर्क वाढला आणि मग असं लक्षात आलं की दादामध्ये एक नेतृत्व क्षमता अगदी पूर्वीपासूनच आहे। मध्ये एक किस्सा सांगतो। आमच्या कंपनीमध्ये एक क्रिकेटचं टुर्नामेंट भरवायचं म्हणजे चालू दरवर्षी भरते, तर लेटेस्ट टुर्नामेंट होतं आणि त्या टुर्नामेंटमध्ये एका मित्रानं, ज्याचं क्रिकेटची गुणवत्ता खूप चांगली आहे आणि त्यानं अगदी संघ उभारला होता, 2-3 डिपार्टमेंट एकत्र करून त्यांना आपला संघ उभारणी केला, त्यांना टी शर्ट वगैरे दिले, सगळं झालं। आणि मध्ये असं काहीतरी ज्यावेळेस मीटिंग झाली, ती टुर्नामेंट भरवायची आणि त्यानंतर कशी काय कार्यक्रम करायचा असं मीटिंग झालं आणि त्या मीटिंगमध्ये असं काही चर्चासत्र होतं की तो संघ बरखास्त होतोय की काय अशी भीती निर्माण झाली। ज्यावेळेस असं वाटलं की अरे तो संघ त्या ठिकाणी बरखास्त होण्याचे चान्सेस आहेत, त्यावेळी दादा त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला। त्या व्यक्तीशी, त्या संघाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला आणि हा संघ, या संघाने एवढं काम केलं, एवढी मेहनत घेतली, एवढं परिश्रम केलेले आहेत, एवढी प्रॅक्टिस केलेली आहे, तो संघ जर बरखास्त होणार असेल तर ते मी चालू देणार नाही। आणि त्याचा हा आवेश, त्याची हे पाहून, आग्रह पाहून इतर जे कोणी आयोजक होते त्यांना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि तो संघ त्या ठिकाणी त्या स्पर्धेत खेळला। नुसताच खेळलाच नाही तर त्या संघानं त्या टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावलं। ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्या पाठीमागं उभं राहायचं कसं, हे दादानं अगदी लहानपणापासून जोपासलंय। दुसरं, इतर कोणाला काही मेडिकल अडचणी असतील, कोणाला काही आर्थिक अडचणी असतील, कोणाचं लग्न कार्य असेल, एखाद्या ऑपरेटरच्या मुलाचं लग्न कार्य असेल, त्यावेळी दादा त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला। असा आमचा परममित्र स्नेही दादाभाऊ गायकवाड याच्या पत्नी या ठिकाणी आज उपसरपंचपदी शपथ घेत आहेत, याबद्दल खूप अभिमान वाटतो आहे। या जोडीकडून या गावाचं, समाजाचं या ठिकाणी त्यांचं चांगलं कार्य हो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो। जाता जाता एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते। मध्ये कधी मी यायचो त्यावेळी थोडेसे रस्ते असे खडबडीत दिसायचे, वाईट वाटायचं, अरे गावाची प्रगती व्हायला पाहिजे असं खूप मनापासून वाटायचं। आणि मग आता ज्यावेळेस मी गावात येतोय आणि सगळे रंगीबेरंगी हा ओटा, हे रंगीबेरंगी रस्ते आणि कॉन्क्रिटीकरण, रस्ता सुशोभीकरण, ही जी चांगली कामं झालेली दिसतात त्यावेळी खूप अभिमान वाटतो। आणि या मंडळींचं मला या ठिकाणी खूप मनापासून कौतुक करावं असं वाटतं। मंडळी, तुम्ही खूप चांगलं काम करताय, असंच प्लीज किंवा याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा। आणि त्यासाठी मी काय कोणी मोठा माणूस नाही, पण त्यासाठी जर काही छोटीशी मदत करावीशी वाटली, थोडासा खारीचा वाटासा मला खूप मनापासून घ्यावासा वाटेल, कधीही मनापासून हाक मारा, मी आपल्याला नक्कीच सहकार्य करेन। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद राजगुरू साहेब। या ठिकाणी दरम्यानच्या काळामध्ये